सून मेरा घरची श्रीरंगशी बोलणंच होत नाहीये. मनीषच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या आणि श्रीरंगच्या बोलण्यामुळे जर काही फरक पडणार असेल तर ते व्हायला नको का? पण कसं सारखं काहीतरी कारणानं बोलणं अर्धवट राहतंय. आता काय झालं ग? नाही, काही नाही, पाणी हवं होतं. सरूला मी रात्री पूर्ण जग भरून ठेवायला सांगितला होता. आहे ना त्यात? हो हो हो. पण काय? मला जरा थंड पाणी हवं होतं. असं का? मला माहितच नव्हतं. उद्यापासून मी फ्रीज मधलं पाणी भरायला सांगेन. हा, जाऊ फ्रीज मधून पाणी आणायला? जा ना. ऐक अरे तू अजून जागी कशी काय? तुम्हीही नाही झोपलात? मला हल्ली झोप लागते कुठे. म्हणजे तू कशी काय जागी असून झोप नाही आली? पाणी घ्यायला आले होते. ओ, मी देऊ पाणी? नाही नको, मी घेते ना. ओके. ए जान्हवी, आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना ग? हो ना, म्हणजे मलाही चुटपुट लागली होती. तुला झोप येत नसेल तर आत्ता बोलूया. हो. कॉफी पिणार? मी करते. ते आय एम सॉरी. इट्स ओके. ते मी काय म्हणत होतो. श्री, तुम्ही काय करताय आता किचन मध्ये? हा, एवढ्या रात्री? तुला पण भूक लागली की काय? भूक? अरे मला प्रचंड भूक लागली आहे. करेक्ट, मला पण भूकच लागली. अरे म्हणून तू हिला उठवलंस की काय खायला करून द्यायला? नाही छे, मी हिला कशाला उठवेन. ते इथे काही खायला मिळतंय का असं बघायला आलो होतो मी. आणि ही कशाला आली होती? ते पाणी घ्यायला आली होती ती. हो, मी पाणी घ्यायला आले होते. करेक्ट. पाणी? पण आजचं जेवण काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होतं, तुला नाही वाटत? म्हणजे आपण
जेवलोय भरपूर पण तरी आता भूक लागली. हो भूक लागली. पदार्थ फसवे होते काहीतरी. हो ना, भूक लागलीच आहे. खरंच भूक लागली. तुला पण लागली भूक? हो. डोंट वरी, मी आहे ना 15 मिनिटं थांब, 15 मिनिटात अशी फर्स्ट क्लास खिचडी करतो. बाकी अरे तू कसं जागा राहतोय? अरे मग काय, त्यात काय प्रॉब्लेम काका. आहे. एकदम मस्त तू सुद्धा खा माझ्या हातची खिचडी. अशी खिचडी तू आयुष्यात कधी खाल्ली नसेल आजपर्यंत. मला भूक नाही लागलीये, मला नको. अरे कमाल करतेस तू, एका अन्नपूर्णेच्या मुलाच्या हातच्या खिचडीला नकार देतेस. नाही तसं नाही, पण मला खरंच नकोय. अरे जान्हवी, ऐसा मौका बार बार नहीं आता है. बार हळू उठतील सगळे हळू. थोडी थोडी थोडी. नाही, मी ऍक्च्युली मी उशिरा खाल्लं ना, तर मला तब्येतीला सोसत नाही. मग प्रश्न भेटला. नकोच मग नकोच. नको नको नको. आपण खाऊया दोघं. खाऊया ना. फर्स्ट क्लास खिचडी. हो. हा, अशी बनवतो बघ मस्त अशी. हा चालेल चालेल. पातेलं भर बनवतो. हा? ए पातेल्यावर नको, थोडीशीच कर, मला फार भूक नाहीये. आधी थोडीच खा, नंतर मागून मागून खाशील, खूप खाशील. आय एम शुअर. अरे चवच अशी आहे बघ तू. उद्या ऑफिसला. माझा एक परदेशी मित्र आहे बरं का. परदेशी म्हणजे परभाषिक हिंदी. तो काय म्हणतो, खिचडी के 4 यार, दही घी पापड अचार. पापड 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 पापड. पापड तळू. हो, अर्थात. अरे आता खिचडी बरोबर पापड पाहिजे. पापड पापड कुठे आहे? पापड पापड माहिती आहे? पापड कुठे आहे? नाही मला नाही माहिती. मला पण नाही बायका डब्यावर पापड आय मीन नाव लिहित का नाही? माहिती. बरं मी निघते आता, उशीर झालाय, झोपते जाऊन. नाही तू निघ उशीर नकोच करू. चला नाही तर त्रास होईल उद्या. चल निघ तू पट. आम्ही करतो सगळं. ए तू मला मदत कर. हो. हा हो. मस्त असा जिरं खोबरं असा मसाला. हा हो. बरं का. हो. मला खलबत्त्यात कुटून दे. ओके. मिक्सर नको, त्याला चव नाही. बर. मस्त खलबत्त्यात कुटून अशी फर्स्ट क्लास. चाल ना, हो, आलो ना. मदत कर मला. आलो. ये हा ये. कुठे कुकर कुठे? ए श्री, हा ये ना. हो आलो. आई काय करतेस? डोळे फुटलेत तुझे, दिसत नाही, शोधते इथे. अगं ते दिसलं, पण काय शोधतेस? दागिने, माझे दागिने जानूच्या लग्नात केले होते ना, ते शोधते. अरे इथेच ठेवले होते मी. कसे कसे कुठे जातील? काय झालं असेल? काय हरवले असतील? का चोरीला गेले असतील? नाही असं काही होता का मने? असे कसे हरवतील पण ते? अगं कुठले दागिने? अरे कुठले काय विचारतोयस? जानूच्या लग्नात केलेले माझे दागिने, कळलं? ते हो. अगं ते मी दिले गोखल्यांना. काय? अगं तुझे कुठे होते? ते गोखल्यांचे होते ना. डोकं ठिकाणावर आहे का रे तुझं? हा, अगं आई, त्या दागिन्यांची सगळी बिलं गोखल्यांच्याच नावाची होती. मग त्यांचेच झाले ना ते. ज्यांचे होते त्यांना दिले. जास्त शहाणपणा शिकलायस का रे? हा, मला शहाणपणा शिकवायला लागलायस तू? हा, अरे कोण आहेस कोण तू? मुलगा आहेस का वैरी आहेस माझा? आईचं सुख जरा बघवत नाही तुला? आणि मला कळत नाहीये हा एवढा आगाऊपणा करायला तुला सांगितलं कोणी? मी. पिंट्याला हे करायला मी सांगितलं होतं. ते गोखल्यांचे दागिने आहेत, ते त्यांचे त्यांना नेऊन द्यायला मी त्याला सांगितलं होतं. वा वा वा, खूप छान खूप छान. अजून काही राहिलंय का आपल्या घरात देण्यासारखं? हा, हे कॉट नेऊन देतात आहे, टेबल, तो ट्रान्झिस्टर, टीव्ही, द्या ना, ते सगळं द्या. आपण गरीब, आपण भिकारी, दळिद्रीच राहायचं आपण. आपल्याला कशाला हवंय हे? आतापर्यंत पोरीच्या पैशावर जगत आलो, आता गोखल्यांच्या उपकारावर जगूया आपण. भिकाऱ्यांना शोभत नाही ना हे सगळं. मला अगदी लंकेची पार्वती करून टाकलीत तुम्ही. जे काही स्वतःच्या अक्कल हुशारीने जमवलं होतं ते सगळं तुम्ही घालवायलाच निघालात. धन्य झाले मी, सार्थक झालं माझ्या आयुष्याचं अगदी. आता काय करू? हा, कुठून पैसे आणू? काय दात गहाण टाकू? हे बरं आहे, मी बोलायला लागले की हे आपले चालले बाहेर. जा जा जा, माझं काही. जा, तुम्ही पण जा. चला, ऐकताय माझं? सगळं तुमच्या भल्याच सांगत असते ना मी.
कानावर पडलं तर काहीतरी होईल तुम्हाला. एवढ्या वेळात काय करून ठेवलं होतं किचनचं माहितीये? काय करू सांग? कान पकडून उभा राहू का? उठा बशा काढू तुझ्यासमोर काय करू? ते काय वाटेल ते करा, पण स्वयंपाक घरात यायचं नाही, बाहेर व्हा. मी येणार. हे बघ, माझ्या हातात अशी पाककला वाहतीये, त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल, इट्स युअर बॅड लक. येणार नाही यायचं, स्वयंपाक घरातून बाहेर व्हा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग आई मला सांग, कशी असेल ही मॉर्निंग गुड? कशी असेल? का? सकाळपासून बायको ओरडते माझ्या अंगावर. तू काहीतरी केलं असशील. हा बरोबर, बघितलं, आईलाही खात्री आहे की तुम्हीच काहीतरी केलं असेल. ते तू चिडू नये ना म्हणून म्हणते ती. ए आई, मी काही केलेलं नाहीये. मी उगाच काहीतरी बडबडतीये. काय आहे, मी खिचडी केली ना आणि ती फर्स्ट क्लास झाली होती. मग माझ्यापेक्षा चांगली खिचडी यांना जमतेच कशी, असा तो जळफळाट होतो एका माणसाचा. आणि मग त्यातून अशी सगळी चिडचिड होते आणि मग असा मस्का मारला जातो. चहा देऊन. थँक्यू. आईंना नेऊन द्या. निघा. हा, आणि तिथेच बसून राहता. आता किचन मध्ये पाय टाकायचा नाही. बघितलं साई, स्वतःच्या नवऱ्याला कसं वागवते ही बाई, बघितलं? अरे आता माझ्याच घरात स्वतःच्या हाताने अन्न शिजवून खायला ही मला बंदी आहे. पुरे उगाच नाटकीपणा करू नका. अरे पण झालंय काय कांता? काय नाही हो आई, रात्री धड जेवताना जेवायचं नाही आणि मग भूक करत बसायचं. एक एवढासा पदार्थ करण्यासाठी किचन मध्ये यायचं आणि एवढा पसारा घालून ठेवायचा की एखाद्या माणसाला वाटेल ह्यांच्याच घरात रात्री पूरबीर येऊन गेला की काय अचानक. अगं पण मला तुला उठवायचं नव्हतं म्हणून मी इतके डबे काढले, नाही तर काय मला एका फटक्यात मिळालं असतं सगळं. अरे पण कांता, काय केलंस तू रात्री? काही नाही, साधी खिचडी केली फक्त मुगाच्या डाळीची. खिचडी? बिर्याणी करण्या एवढा पसारा घालून ठेवला होता. पण पसारा आवडता येतो, मग का नाही आवरला? ते महत्वाचं नाहीये ग. पण आई चव, काय चव आली होती माहितीये? असं जिरं खोबरं मसाला विसाला वरण अशी कडुलिंबाची पानं बिना, फर्स्ट क्लास. तुला सांगतो आई, श्रीनी तर अशी बोट चाटत खाल्ली आहे खिचडी. श्रीनी पण खाल्ली? कधीच बोलतेस तू हे? काल रात्रीच. श्री रात्री इथं होता आणि तू आणि श्रीनी रात्री खिचडी खाल्ली? हा, म्हणजे मी आलो ना जेव्हा किचन मध्ये तेव्हा तो तिथेच होता. भूक लागली म्हणाला मला, लगेच बनवली. पण श्री रात्री उशिरा कधीच काही खात नाही. हा, पण काल खाल्ला त्यानं. जान्हवीला पण विचारलं मी, पण ती नको म्हणाली. जान्हवी? ती पण होती इथे? ती काय करत होती इतक्या रात्री उशिरा? अगं हो, तिला काल रात्री पाणी प्यायचं होतं म्हणून ती आली होती. म्हणजे मी सरूला पाणी भरून ठेवायला सांगितलं होतं जगमध्ये, पण ते साधं पाणी होतं आणि तिला फ्रीजचं पाणी पाहिजे होतं म्हणून आली होती इथे. नाही, साधंच पाणी प्यायली ती. साधं पाणी? पण ते तर होतं खोलीमध्ये. अहो, तुम्हाला आठवत नसेल नीट. हे आठवत काय नाही, मला चांगलं आठवत आहे. ती साधंच पाणी प्यायली, तिने फ्रीजचा दरवाजा सुद्धा उघडला नाही. नाही म्हणजे मी यायच्या आधी तिने फ्रीज मधलं पाणी प्यायला असेल. हो का? हा, असेल. आई आलोच.
म्हणत होतीस तू? अरे तुम्ही पुन्हा आलात, तुम्ही बाहेर वा. नाही मगाचा विषय अर्धवट राहिला. बाहेर वा. मी बाहेर होणार नाही, कारण माझा वावर इथेच असला पाहिजे. कारण मला अशी सिद्ध असतं अशी पाककला. काय सिद्ध असतं वगैरे? बाहेर वा. नाही माझा वावर इथेच असतो. स्वयंपाकघरातून बाहेर वा. इथे नाटक करू बसून नका. भाजी आई, चिरू शकतो. अहो नको ना. पुढे काय बोलणार? मी बोलणार मी हा डबा पण तुला नाही 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 पसारे काढायचं नाही. मी आत्ता आवरलंय मी सगळं. या इथल्या कपाडात नाही नाही अनंत वस्तूंपासून असं एक मस्त काहीतरी डिश बनवू शकतो. बाहेर वा ना, बाहेर वा. माझा मला वावर गमवू इथेच नका, असणार बाहेर आहे. या, अरे काय आणि मग बाहेर जाऊन बघते तर पुष्कर तिथेच उभा होता. 2 तास थांबला होता अगं तो. खर तर तो येणार आहे हे माझ्या लक्षातच राहिलं नाही. पुष्कर असा का वागतोय मला खरंच कळत नाहीये यार. माझा तर विश्वासच बसत नाहीये की माणूस इतका कसा काय बदलू शकतो. पूर्वी मीच त्याला म्हणायचे की पुष्कर जायचं का रे आपण बाहेर, जायचं का सिनेमाला, जेवायला जायचं का, तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं बघू. आणि आता त्याला मला भेटायचं असतं आणि माझं उत्तर असतं बघू. पण खूप खूप वाट बघतो ग तो माझी. खूप थांबतो तासन तास मला भेटायला. जान्हवी काय वाटतं तुला कशाबद्दल? हे सगळं ऐकून तुला काय वाटतं? मला काय वाटतं हा प्रश्नच असू शकत नाही अगं. पण मला तुझं मत ऐकायचंय. कशासाठी? कारण तू एकच अशी आहेस जिच्याशी मी सगळं काही शेअर करू शकते. जान्हवी मला कळत नाहीये. काय कळत नाहीये? हेच की पुष्कर असं का करतोय. त्रास होतोय ग मला. मी कन्फ्यूज होते म्हणून मला तुझं मत हवंय. नको. काय नको? माझं मत नको ऐकूस. तुला नाही आवडणार कदाचित, तुझ्या मनाला लागेल. नाही लागणार. मी नाही लागून घेणार. तरी नको. जान्हवी तुला कळत नाहीये का? आय नीड युअर हेल्प. मला खूप त्रास होतोय त्याच्या अशा या वागण्याचा. तुझ्याकडे बघून असं वाटत नाहीये की तुला त्रास होतोय. हे जे काय चाललंय ना ते सगळं एन्जॉय करतेस तू असं वाटतंय. मी म्हटलं होतं ना माझं मत नको ऐकूस. लागेल तुझ्या मनाला. आय एम सॉरी. बघितलंस आत्ताही फोन उचलला नाही जान्हवीने. अरे मनीष मग परत करून बघ ना. श्री 2दा फोन लावलाय मी जान्हवीला, नाही उचलते ती फोन माझा. आणि गीता तर फोन घेतच नाहीये. मनीष ऐक माझं. अरे दोघी खरंच बिझी असतील. आत्ता नाही उचलत आहे तर करेल ना फोन. नाही श्री, गीताने नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी जान्हवीला सांगितलं असणार, ज्यामुळे जान्हवीच्या मनातून मी उतरलो असणार आणि म्हणून ती माझ्याशी बोलत नाही. अरे असं कसं होईल? तू उगाच पॅरानॉइड होतोस. अरे पण मग माझ्याशी कोणी का नाही बोलत आहे? चल आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊ आणि काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. नाही नको. माझ्यामुळे माझा चेहरा बघून कोणाचे चेहरे पडलेले नकोय मला. मनीष अरे सगळं तूच ठरवतोयस. श्री मग काय करू मी? अरे जान्हवी एकटीच अशी आहे जी माझ्या आणि गीताच्या संपर्कात आहे. आता जान्हवीनेच माझ्याशी बोलणं बंद केलं. मी काय करू मी? मनीष जान्हवी गीताच्या बोलण्यात येऊन तुझ्याशी संपर्क तोडणार नाही. अरे इतकी हलक्या कानाची नाहीये ती. हे बघ कुठल्याही परिस्थितीत ती तुझ्याशी असलेली मैत्री तोडणार नाही. हे बघ इतका विश्वास बाळग जान्हवी बाबतीत. श्री प्रश्न तो नाहीये. आय नीड अन एक्सप्लेनेशन. आणि तेही मी कुठलाही आताताईपणा करण्याच्या आत. गीताचं वागणं बदललंय आणि आता माझाही धीर सुटायला लागलाय. रिलॅक्स रिलॅक्स. धीर धर मनीष. हे बघ तुला हवंय ते सगळं मिळेल. फक्त हव्या त्या वेळी मिळेल अशी अपेक्षा नको धरूस. श्री अरे जे हवंय ते हवं त्या वेळेत नाहीच मिळालं तर काय उपयोग आहे त्याचा? अरे पण माणसाच्या बाबतीत असं नाही घडत. उपयोग बघून आपण प्रेम नाही करत. हे बघ आपल्या प्रेमाचं माणूस आपल्याकडे परत येतच. उशिरा का होईना पण परत येतं. आणि हे मी तुला माझ्या अनुभवावरून सांगतोय. जान्हवीचा फोन आहे. अरे बोल ना मग. हा जान्हवी. ओ अच्छा अच्छा. सरांच्या केबिन मध्ये होतीस का? बरं बरं
काही बोलणं झालं का ग? नाही म्हणजे आपण भेटूयात. हो तू म्हणशील तेव्हा चालेल. अगदी उद्या परवाकडे भेटणं झालं तरी चालेल मला. ओके. बाकी बाकी ठीक आहे सगळं. हो बाबा बरे आहेत आता. बरी आहे तब्येत त्यांची. आईची झाली जरा चिडचिड होते. नाही अगं अस्वस्थ असते ती हल्ली. माझ्याकडनं काही कळत नाही ना म्हणून. चहा 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 घ्या. नको असेल ना तर मोरीत ओतून टाका. मी जर केला नसता ना तर असंच दाखवून दिलं असतं की मी काही करतच नाही म्हणून. उगाच डोळ्यासमोर पुस्तक धरून कशाला बसताय? मला सांगा हो, मी नेमकं काय केलं म्हणजे तुमचं समाधान होईल? ये बाबा आलास. ये ये तू तरी घे चहा. नकोय मला. का रे? अरे चहाच आहे, विष नाही घालत आहे मी तुम्हाला. अरे चहा का नकोय तुला? असं रडायला काय झालंय तुला? हा पिंट्या ए बाळा काय झालंय सांग ना मला. हा बाबा कंपनीनं नोटीस दिली आहे 1 महिन्याची. कामावरनं काढून टाक.